मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज मी आपल्यासाठी एक अनबॉक्सिंग आली आहे. जो मागच्या वेळेस लॉन्च झालेला मोबाईल आहे तो. जो आहे Appleचा 13. Apple 13 असा मॉडेल नंबर आहे. मित्रांनो, मी आता तर 14, 15 चालू आहे. पण माझ्या बजेटमध्ये हा मोबाईल होता, मी तो घेतलेला आहे. चला मित्रांनो, याची अनबॉक्सिंग करूया. बघूया कंपनी याच्यासोबत काय काय दिलेलं आहे आणि हा मोबाईल कसा आहे. चला सुरू करूया अनबॉक्सिंग. मित्रांनो, आज पहिल्यांदा मी एक ॲपलच्या मोबाईलची अनबॉक्सिंग करू राहिलो आहे. याच्या पहिला मी अँड्रॉइड मोबाईलची अनबॉक्सिंग केली होती. ते पण व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल. बघा तुम्ही ते पण मोबाईल. पण ॲपलचा हा पहिलाच मोबाईल आहे माझा आणि बघूया त्याची आपण आज अनबॉक्सिंग करूया. चला सुरू करूया अनबॉक्सिंग. हे बघा ॲमेझॉन पॅकिंग आहे. ॲमेझॉनवरून मागवलेला पीस आहे हा. हे बघा. सर्वात पहिला याचा इनवाईस आहे जो हे बघा 50,499. हा बघा मित्रांनो, ॲपलचं तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. ॲपलमध्ये जो चार्जर हा भेटत नाही. वाईट वाटतंय की ते चार्जर देत नाही. ठीक आहे, आता ॲपलचं जर आपल्याला आवडत असलं तर काय करणार त्याला. म्हणून त्याच्यामुळे हा एकदम पतला पतला बॉक्स आहे एकदम, कारण त्याच्यामध्ये चार्जर नाही आहे. त्याची बघा MRP आहे 59,900, 60,000. तर आपण आता याला खोलूया. इट इज द लॉक आहे. लॉक खोललेला आहे. इकडं पण लॉक आहे, सॉरी. हां, त्याच्यामुळं मोबाईल निघलेला आहे. चला पिस्टू साईडला बघूया बॉक्समध्ये काय काय आहे. बॉक्समध्ये काहीच नसणार. एक चार्जर पिन आहे, टाईप सी, तो टाईप त्यांचा जो लागतो तो. याच्यात काय आहे, सिम ॲडजस्टर पिन आहे, सिम काढण्यासाठी पिन आहे आणि ॲपलचा लोगो आहे. बाकी काही नाही. तर मित्रांनो, एक केबलच फक्त भेटते टाईप सी टू ॲपलला लागणार आहे. पुढचा पॉईंट आहे. हा. बाकी बॉक्स चार्जर नसल्यामुळे बॉक्स रिकामाच आहे. तर आता येऊया मेन प्रॉडक्टला. हे बघा, ॲपलचा बोलला तर म्हणजे ॲपलची जी आहे पाठीमागं लोगो, कॅमेरा, हे बघा. याला ग्लास वगैरे आपल्याला लावावं लागेल. स्क्रीन प्रोटेक्टर आपल्याला लावावं लागेल. तर चला मित्रांनो, आता ॲपलचं तुम्हाला सर्व माहिती आहेच. आणि आपण त्याला ऑन करूया आणि बघूया. पॉवर बटन या साईडला आहेच.
वजन करून बघूया किती आहे. 181. तर मित्रांनो, हे ॲपलच्या iPhone 30ची अनबॉक्सिंग पूर्ण झालेली आहे आणि त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे. तर मग मित्रांनो, ॲपलचा ब्रँड खूपच असा नावाजलेला ब्रँड आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. पण किमतीनुसार थोडा महाग मोबाईल असल्यामुळे ही आपल्याला न परवडणारी गोष्ट आहे. बाकी मोबाईल खूपच छान आहे. तर या मोबाईलबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असल्यास तुम्ही मला विचारू शकता. जर या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. चला भेटूया पुढच्या अनबॉक्सिंगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.